जेवताना नक्की पाणी कधी प्यायचं हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. नमस्कार, मी डॉक्टर सृष्टी. तर आयुर्वेदात असं म्हटलंय, अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनचामृतवारी भोजनांते विषापहम. म्हणजे पाणी हे औषध आहे आणि अमृत पण जर ते चुकीच्या वेळी प्यायलं तर ते विषासारखं काम करतं. अपचन असताना पाणी म्हणजे औषध. जेव्हा आपल्याला अपचन असतं किंवा पोट जड वाटतं, अशा वेळी जर कोमट पाण्याचे घोट घेतले तर ते औषधासारखं काम करतं आणि आपली पचनशक्ती पुन्हा सक्रिय व्हायला सुद्धा मदत होते. जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी म्हणजे अमृत. आपण जेवण जेवत असताना जर मध्ये मध्ये 1-2 घोट कोमट पाणी प्यायलं तर आपण खाल्लेलं अन्न मऊ होऊन त्याचे बारीक तुकडे व्हायला मदत होते आणि आपण खाल्लेल्या अन्नातले पोषक तत्व व्यवस्थितपणे शोषले जातात. अन्न पूर्ण पचल्यानंतर पाणी म्हणजे ताकद. जेव्हा अन्न पूर्णपणे पचलं जातं म्हणजे साधारण 1.5 ते 2 तासानंतर जर आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते आणि उत्तम हायड्रेशनसुद्धा मिळतं. जेवल्यानंतर लगेचच पाणी म्हणजे विष. आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी जठराग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर तयार होते. पण जर आपण जेवल्यानंतर लगेचच गटागट पाणी प्यायलो तर तो पचनासाठीचा अग्नी विझतो आणि आपण खाल्लेलं अन्न पचण्याच्या ऐवजी आपल्या शरीरामध्ये सडतं आणि त्यापासून विषारी घटक तयार होतात. त्याला आयुर्वेदामध्ये आम म्हणतात. म्हणूनच जेवणानंतर लगेचच पाणी प्यायलं तर ते विषासारखं काम करतं. आयुर्वेद आपल्याला काय शिकवतो तर आपण काय खातो पितो यापेक्षा जास्त कधी आणि कसं खातो हे खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग आजपासून हा छोटासा पण खूप महत्त्वपूर्ण बदल आपल्या आयुष्यात करूया आणि निसर्गाने दिलेल्या या पाण्याचा योग्य वापर करून निरोगी राहूया. थँक्यू.